शरद पवार आजपासून 4 दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्याच्या सुरुवातीलाच त्यांनी महायुतीला पुन्हा धक्के देण्यास सुरुवात केली. फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जाणारे समरजित घाटगे यांचा आज शरद पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. कागलच्या गैबी चौकात आज सायंकाळी शरद पवार यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. पवार 10 वर्षांनंतर या चौकात सभा घेणार आहेत. याच सभेत समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जाते. हा भाजपसाठी मोठा धक्का समजला जातोय. तर दुसरीकडे अजित पवार गटाचे 2 मोठे नेतेही सकाळीच पवारांच्या भेटीला आले होते. पवार मुक्कामी असलेल्या पंचशील हॉटेलवर या 2 नेत्यांनी पवारांची भेट घेतली. त्यानंतर पवार समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी नाश्त्यासाठी पोहोचले. आज दिवसभरात पवार अजून काय काय धक्के देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलचे नेते समरजित घाटगे आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं समजतंय. थोड्याच वेळापूर्वी शरद पवार समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्टसाठी दाखल झाले होते. आज कागलमध्ये पवारांनी मेळाव्याचं आयोजन केलं. याच मेळाव्यात समरजित घाटगेंचा पक्षप्रवेश होईल. कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजित घाटगेंची उमेदवारी पक्की मानली जात आहे. हसन मुश्रीफ हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जात होते. मात्र पक्षफुटीनंतर ते अजित पवार गटात गेले. त्यामुळे त्यांच्या विरोधात शरद पवार आजच्या सभेत काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय. शरद पवार हे पुढचे 4 दिवस कोल्हापूरमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील पवार कोणती राजकीय समीकरणे जुळवतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शरद पवार हे समरजित घाटगे यांच्या निवासस्थानी जाण्यापूर्वी पंचशील हॉटेलवर मुक्कामी होते. त्याच हॉटेलवर अजितदादा गटाचे 2 बडे नेते शरद पवार यांना भेटले. काही वेळापूर्वीच अजितदादा गटाचे के.पी. पाटील पंचशील हॉटेलवर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ ए.वाय. पाटील हे देखील हॉटेलमध्ये पोहोचले. हे दोन्ही नेते राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक आहेत. दोघेही एकमेकांचे राजकीय वैरी आहेत. त्यामुळे शरद पवार आणि या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे. राधानगरीची जागा महायुतीच्या जागा वाटपात शिंदे गटाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे दोन्ही नेते शरद पवारांच्या भेटीला आल्याची चर्चा आहे.